जे तहसीलदार साहेबांना आपण जे निवेदन दिलंय, आज जरी आपण शेकडोच्या संख्येत असलो परंतु आपण वाजत गाजत शासनाला जाग आणण्यासाठी आपण आपल्या 10 ते 15 तरी सहकार्य करून त्यांना कुठला तरी न्याय मिळाला पाहिजे। आज आमची रमाबाई ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची मी संस्थापिका आहे आणि ही संस्थापिका आज या भाऊनी जे आंदोलन केलंय त्यासाठी आमचे सोनवणे दादा सुद्धा शहापूरवरून आलेत, नाशिकवरून आलेत। मी ऐकल्यावरती मला समाधान वाटलं की खरोखर ही संघटना लोकांच्या जनहितासाठी आहे आणि ह्या लोकांनी त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं आणि इथल्या स्थानिक तहसीलदारांनी हा योग्य विचार करून यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाही तर इथून भव्य दिव्य असं अमरण उपोषण इथे स्वीकारलं जाणार जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर। याची दखल स्थानिक तहसीलदारांनी विचार करून घ्यावी की आम्ही अमरण उपोषण करावं का आम्हाला आमचा न्याय मिळेल, याचा विचार त्यांनी करावा। ओके। सेवाभावी संस्था अंबड या संस्थेच्या वतीने आम्ही 2010 पासून लोककलावंतांचं काम करत आहे। तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आम्ही सातत्याने पूर्णपणे अकोला तालुक्यात नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये त्या संघटनेच्या मार्फत किंवा संस्थेच्या मार्फत आम्ही लोककलावंतांचे प्रश्न असेल, अपंगाचे प्रश्न असेल किंवा महिलांचे प्रश्न असेल किंवा जे गरीब लोकांचे प्रश्न असेल ते सातत्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आज मात्र लोककलावंतांच्या प्रश्नासाठी आमचे सगळेच्या सगळे जे कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी सगळे ह्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। ते कलावंत नसून सुद्धा संघटनेच्या मार्फत सुद्धा ते आलेले आहेत। काही कलावंत नाशिकवरून आलेत, काही संघटनेचे पदाधिकारी खेड मंचरवरून आलेत, काही संघटनेचे पदाधिकारी विशेषतः आमच्या ह्या टोटल महिला शहापूरवरून आले, आमच्या ज्योतिताई गायकवाड ह्या सुद्धा शहापूरवरून आलेले आहे। कारण का आम्ही एक समाजाचं काम करतो, त्यांना एवढ्यांना आस्था आहे म्हणून ते इथपर्यंत लोककलावंताच्या प्रश्न करता आले। त्यांचं कोणीही कलावंत नाही आहे तरी पण त्यांना एक अपेक्षा आहे का आपल्या संघटनेच्या मार्फत संस्थेच्या मार्फत कलावंतांचे प्रश्न सुटावे। अशा वेगवेगळे प्रकारे आम्ही प्रत्येक ठिकाणी संस्थेच्या वतीने प्रश्न सोडवत असतो। म्हणजे आता हा कलावंताचा जरी प्रश्न झाला परंतु याच्यात आम्ही काय माघार थांबणार नाही। ज्या वेळेपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे। मग पूर्णपणे महाराष्ट्रभर उद्या समजा मंत्रालयावर सुद्धा मोर्चा नेण्याची आमच्या धमक आहे आणि शासनाने आमचा आता तरी अंत पाहू नये, त्यांनी तातडीनं आमच्या ज्या मागण्या आहे त्या त्वरित मान्य केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आज शासनाला आम्ही कळू इच्छितो। परंतु खऱ्या अर्थी कोणत्याही प्रसंगामध्ये त्या मंगलसुरांच्या माध्यमातून लोकरंजन करत असताना आमचा कलावंत मात्र उपाशी मिळाला। बोगस कलावंत याच्यामध्ये घुसले तेव्हा शासनाला माझी विनंती आहे, जशी हत्याराला धार लावताना तिला कांशावर घासलं जातं ना तसं कलावंतांना घासून आणि पारखून घ्यावं आणि योग्य त्या कलावंतांना न्याय दिलाच पाहिजे साहेब। कारण शेवटी अनेक महान कलावंत होऊन गेले, त्यांची सुरुवात चांगली असते, मध्य चांगलं असतं पण शेवट चांगला असत नाही। तेव्हा माझी नम्रतेने विनंती आहे की हे कलावंत म्हणजे समाजाचा एक आत्मा आहे। कला, साहित्य, शास्त्र, संगीत हे जिवंत ठेवण्याचं काम आमचे लोककलावंत करत असतात। तेव्हा कृपया विनंती आहे की या कलावंतांना योग्य त्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे योग्य तो न्याय द्यावा अशी सर्व कलावंतांच्या वतीनं मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो। धन्यवाद।